श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये. आजचा दिवस स्वामींच्या कृपेने तुमचा सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी आई चरणी प्रार्थना. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. खरंच साक्षात जेव्हा देव तुमच्या घरात असतात तेव्हा मिळतात हे शुभ संकेत. कधी तुमच्या तुळशीला अचानक भरभरून मंजिरी आल्या आहेत का? तर समजा घरात विष्णू तत्व आणि सकारात्मकता वाढलेली आहे. जर तुमच्या घरामध्ये साप दिसला पण त्याने त्रास न देता त्याचा मार्ग बदलला तर समजा तुमची वास्तू खूप प्रसन्न असून देव तुमचं रक्षण करत असतात. तुम्ही कधी नोटीस केला आहे का की वारा नसतानाही उदबत्तीचा धूर सरळ वर जातोय, याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचत आहे. कित्येक दिवसापासून बंद पडलेले जुने घड्याळ अचानक चालू झाले तर समजा तुमच्या आयुष्यातलं प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू होणार आहे. एखाद्या मोठ्या कामाला बाहेर जाताना तुम्हाला गाय वासरू समोर दिसलं तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाची आणि देवाची पूर्ण आशीर्वाद आहे, कृपा आहे. तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी घरटं बांधलं असेल तर पक्षी तिथेच राहतात जिथे खूप शांती आणि चांगली ऊर्जा असते. तर देवपूजा करताना कधी तुमच्या अंगावर काटा आलाय का किंवा डोळे पाणावले आहेत का? तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवाच्या ऊर्जेला स्पर्श करत आहे. कधी कधी आपण साधं जेवण बनवतो पण त्याला भंडाऱ्याच्या प्रसादासारखी चव येते. अशा वेळी समजा साक्षात अन्नपूर्णा माता तुमच्या स्वयंपाकघरात आहे. जर देव तुमच्या दरवाजापाशी गाय येऊन हंबरत असेल तर ती फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला ती आशीर्वाद द्यायला आलेली असते. जर तुम्हाला कोणाकडूनही अचानक न मागता देवाची मूर्ती किंवा फोटो भेट मिळाला आहे का? जेव्हा देवाला स्वतः तुमच्या घरी यायचं असतं तेव्हाच असं घडतं. तुमची लहान मुलं मूर्तीशी किंवा देवाशी गप्पा मारताना दिसली असेल तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना अदृश्य दैवी लहरी जाणवत असतात. कामाच्या गडबडीत असताना तोंडातून सहज स्वामी किंवा देवांचं नाव येतंय, याचा अर्थ स्वामी तुमच्या अंतरात्म्यात देव आहे, अखंड जागा आहे. धूप किंवा कापूर न लावताही घरात अचानक कापुराचा वास आला तर समजा घरातून वाईट शक्ती बाहेर जात आहे. अलाराम न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहेत. ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुले आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवत आहे. कामात पैशांची अडचण आली आणि कुठून तरी अचानक मदत मिळाली तर समजा तुमचं मन साफ आहे म्हणून देव तुमची अडचण सोडवत आहे. तुमच्या घरातील धान्याची कोठी किंवा तिजोरी कधीही पूर्ण रिकामी होत नाहीये, यालाच देवाची खरी बरकत म्हणत असतात. दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखं फूल उमललं तर नक्कीच तुमची भक्ती देवाने आनंदाने स्वीकारली आहे. मनात ज्या देवाचा विचार आला लगेच मोबाईलवर त्याचं गाणं लागलं, हा निव्वळ योगायोग नसून तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद आहे. आधीच मोठ्या संकटाची चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टळला तर समजून जा देव तारी त्याला कोण मारी, याचा अनुभव हा आहे. तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरं दुसऱ्याच्या बोलण्यातून मिळालं तर समजा ईश्वराकडून मिळालेलं मार्गदर्शन हे आहे. मनात तुमच्या कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा मत्सर वाटणं कायमचं बंद झालं तर समजा देवाने तुमच्या मनात घर केलंय आणि त्यात फक्त प्रेम उरलंय. कधी अनुभव आलाय का? घरात अचानक चंदनाचा मंद सुगंध जाणवतोय, ही उच्च कोटीची शक्ती आसपास असल्याची साक्ष आहे. तुमचे पाळीव प्राणी देवघरासमोर तासनतास शांत बसून राहतात. त्यांना मानवापेक्षाही लवकर ईश्वरी लहरी जाणवतात. तुमच्या घरात येणारी नवीन व्यक्ती जर असं म्हणत असेल की तुमच्या घरी खूप छान वाटतंय असं म्हणली तर समजा तुमच्या घरात सकारात्मकता ठासून भरलेली आहे. मनात काही योजना नसतानाही पावलं आपोआप मंदिराकडे वळली तर ही तुमच्या मनाची देवाला भेटण्याची ओढ आहे. घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत अचानक मोर आला किंवा मोरपीस सापडलं तर हे तुमच्या भाग्याचं आणि समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे.
एकदा हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी देव सदैव तुमच्या सोबत आहेत. स्वप्नात जर वाहते स्वच्छ पाणी किंवा पांढरा हत्ती दिसला तर हे घरात लवकरच ऐश्वर्य येण्याचे शुभ संकेत आहे. घरातले जुने वादाचे मुद्दे चर्चा न करताच सुटले तर समजा अहंकार गळून पडलेला आहे. असून असून तेथे देव वास करत असतात. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल किंवा तुम्ही कठीण काळातूनही जात असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. बघा, स्वामी नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. जर तुमच्या घराच्या खिडकीतून येणारी सूर्यकिरण थेट देवघरावर पडली तर हे शुद्धीकरण असून खूप शुभ मानले जाते. दरवाज्यावर येऊन चिमण्यांनी खूप चिवचिवाट केला तर समजा घरामध्ये आनंद आणि शुभ बातमी येणार आहे. दरवाजासमोर अचानक देवाची पालखी किंवा दिंडी गेली तर समजा देव स्वतः तुमच्या उंबरठ्यापर्यंत आले आहे. कपाळावर लावलेला गंध किंवा टिळा दिवसभर जशाचा तसा राहिला तर हे तुमच्या मनाची एकाग्रता आणि शांती दर्शवते. विनाकारण तुम्हाला मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटते. जेव्हा आत्म्याला परमात्म्याची साथ मिळते तेव्हाच असा अनुभव येत असतो. पहाटेच्या स्वप्नात साक्षात गुरु किंवा संतांचे दर्शन झाले तर ते तुमच्या घराला लाभलेलं खूप मोठं संरक्षण कवच आहे. महत्वाचा निर्णय घेताना घरातील लहान मुले हो म्हटलं तर मुलांच्या वाणीतून मिळालेला तो साक्षात देवाचाच कौल आहे. घराच्या कोपऱ्यात कोळी किंवा जळमट जास्त काळ होत नाहीये. चांगली ऊर्जा घर नेहमी प्रवाही आणि स्वच्छ ठेवत असते. पूजा करत असताना अंगावर पाल पडली तर घाबरू नका. हे लवकरच धनलाभ होण्याचे दैवी संकेत आहे. स्वयंपाकघरातील धान्याचे डबे कधीच संपूर्ण रिकामे होत नाहीत. यालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं. घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला शांत वाटत असेल तर तुमची वास्तू पुरुष प्रसन्न असून घर तुमचं सुरक्षित आहे. घरात शिरताच बाहेरचं सर्व टेन्शन विसरून जाणं आणि सुरक्षित वाटलं तर तिथे नक्कीच देवाचा मुक्काम आहे. खराब झालेल्या जुन्या वस्तू सहज दुरुस्त झाल्या तर कोणत्याही अडथळ्याशिवाय कामे होणे ही कृपा देवांचीच असते. देवघरातील घंटा वाजल्यावर तिचा नाद बराच वेळा हवेत गुंजत राहतोय तर समजा तुमचं घर सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं आहे. रात्रीच्या वेळी बाल्कनीत चांदण्यांचा प्रकाश खूप तेजस्वी जाणवला तर निसर्ग तुमच्या दैवी वास्तूला प्रकाशमान करत आहे. तुमच्या परिसरात पांढऱ्या कबुतराचं दर्शन होते. पांढरा रंग शांतीचा आणि देवाच्या दूताचा मानला जातो. कोणीतरी तुमच्या घरात येताच रडणारे बाळ शांत झाले तर समजून जा त्या व्यक्तीच्या सात्विक ऊर्जेमुळे बाळाला सुरक्षित वाटत आहे. मंत्राचा उच्चार करताना आवाजात जर तुमच्या एक थरथर किंवा लय आली तर तुमच्या शरीरातील ऊर्जेला देवाची साथ मिळत आहे. ज्या जागी तुम्ही बसून जप करत असता तिथे बसल्यावर जगाचा विसर पडला तर ध्यान लागणं ही देवाची सर्वात मोठी प्रचिती असते. कधी असं वाटत असतं की मूर्तींचे डोळे तुमच्याकडे बघून चमकत आहेत. देव सजीव होऊन तुम्हाला त्याच्या असण्याची जाणीव करून देत आहेत. असं हे चिन्ह जर दिसलं असेल तर साक्षात देव तुमच्या घरात आहेत. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.